Audio Jungle. नमस्कार, स्वागत आहे तुमचं @फर्स्ट डे फर्स्ट शो मध्ये. आज मी घेऊन आलोय तुमच्यासाठी एका मराठी फिल्मचा रिव्ह्यू, ज्याचं नाव आहे सालबर्डी. एक उत्तम सस्पेन्स थ्रिलर अशी गोष्ट आहे. थरारक अशी अंगावर काटा आणणारी आणि कुठल्याही खेडेगावात घडेल किंवा आपण किंबहुना अशा कथा ऐकल्या असतील, अशी ही उत्तम अशी रंजक कथा आहे. तरी पण असं म्हणावंसं वाटतं. ते आपण पुढे बघूयाच. सर्वात पहिले मी तुम्हाला थोडंसं कथेबद्दल सांगतो की एका गावामध्ये साधारण 8 वर्षाचे मुलगे आणि ते सुद्धा शक्यतो एकुलते एक ज्या आईबापांना आहेत अशा मुलांचं अपहरण होतं. अत्यंत थरारक पद्धतीने आणि गोड पद्धतीने हे असं अपहरण होतं आणि हे अपहरण होत असताना दुसऱ्या दिवशी त्यांचे मृतदेह सापडतात आणि ते सुद्धा वाईट परिस्थितीमध्ये, म्हणजे त्यांच्या प्रायव्हेट भागावरती प्रॉब्लेम्स केलेले आहेत, वार केलेले आहेत किंवा त्यांची स्किन्स काढलेली आहेत, अशा पद्धतीमध्ये हे सापडतात आणि सापडतात ते सुद्धा कसे की पाण्यामध्ये, की जेणेकरून लोकांना असं शंका यावी की मासानीच त्यांची बॉडी खाल्ली असेल वगैरे, असं आपल्याला कथेमध्ये दाखवलं जातं. ओके, सो अशी ही कथा आहे. तरी पण त्याच्यात पण का आहेत हे मी तुम्हाला सांगेनच. तत्पूर्वी तुम्ही जर का आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया आमचा चॅनल सबस्क्राईब करा, कारण आम्ही वेगवेगळ्या हिंदी मराठी मूवीज आणि जसे इव्हेंट्स आहेत किंवा वेब सिरीज आहेत त्याचे रिव्ह्यूज तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवतो, ज्याची तुम्हाला हेल्प होऊ शकते. हा व्हिडिओ तुम्हाला पुढे बघितल्यावर आवडला तर तुम्ही नक्की तो शेअर करा, बेल आयकन बटन ही दाबा. तर आता आपण जाऊया पुढे. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक आहेत रमेश चौधरी आणि संगीत आहे अमर मोहिले यांचं. तर मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे ही एक साधी कथा आहे. आता ह्यातले जर का आपण चांगले भाग आपण काही जर का बघायला गेलो, तर मी तुम्हाला म्हटलं तसं कथा उत्तम आहेच, कलाकारांची साथही उत्तम आहे. आता कुठल्या कलाकारांची साथ उत्तम आहे, तर अत्यंत आपल्या टीव्हीच्या माध्यमातून आपल्यासमोर नेहमीच येणारे ते म्हणजे ओमकार भोजने असू देत किंवा अ, अ, अंशुमन विचारे आहेत किंवा कमलाकर सातपुते आहेत, भारत गणेशपुरे आहेत, माधव अभ्यंकर आहेत, शशांक शेंडे आहेत. हे सगळे कलाकार जे गावकरी घेतलेले आहेत, नेते घेतलेले आहेत, ह्या सगळ्यांनी त्यांनी दिलेली कामं अतिशय उत्तम पद्धतीने केलेली आहेत आणि ही चित्रपटाची नक्कीच जमेची बाजू आहे. त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये 2 पाहुणे कलाकार जे स्टार्स आहेत ते आपल्या समोर येतात. ते म्हणजे एक सोनाली कुलकर्णी आणि दुसरं म्हणजे गश्मीर महाजनी. दोघंही आपल्या डान्सच्या कौशल्यासाठी फेमस आहेत आणि त्याचा पुरेपूर उपयोग ह्या चित्रपटासाठी केलेला आहे. तर ह्या झाल्या चित्रपटाच्या जमेच्या बाजू. पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पण तरीही म्हणजे एवढा थरारक चित्रपट आणि कथा असूनही हा चित्रपट शुद्ध भाषेत सांगायचं झालं तर कुठेतरी माती खातो आणि हे अव्हॉइड करावं मराठी चित्रपटांनी, कारण एक तर उत्तम कथा जेव्हा आपल्या समोर येते तेव्हा कुठेतरी म्हणजे काहीतरी थरारक दाखवण्याच्या नादामध्ये, कारण मराठी प्रेक्षक हा खूपच सुजाण आहे, त्याला जर का लॉजिकली ते फिट बसलं नाही तर तो म्हणजे चित्रपटाकडे पाठ फिरवतो. तर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट तर ह्याच्यात जी वाटते ते म्हणजे चित्रपटाची लांबी जास्ती आहे आणि तेवढी ती कथा स्ट्रॉंग नाहीये जेवढी चित्रपटाची लांबी वाढवलेली आहे तेवढी. वास्तविक पाहता जर म्हणजे चित्रपटाची लांबी कमी केली असती तर ती कथा अजून रंजक झाली असती. आणि होतं असं की पूजा सावंत एक तर सगळ्यांच्या फेवरेट आहेत त्या. पूजा सावंत त्या अतिशय ग्लॅमरस दिसतातच आणि नृत्य कौशल्य त्यांचं अतिशय सुंदरच आहे आणि त्यांना जी भूमिका मिळालेली आहे, खरं म्हणाल तर अशा भूमिका मिळण्यासाठी कुठलीही एक जी नटी असते तिला वाट बघावी लागते की बाबा एवढी दमदार भूमिका आपल्याला मिळावी. पण मला सांगायला वाईट वाटेल, खरंच मनापासून वाईट वाटेल की तेवढं कॅची त्यांनी ते काम, दुर्दैव वाटतंय मला सांगायला, पण तेवढं त्यांना ते नाही झेपलेलं आहे काम किंवा त्यांना तसं पोर्ट्रे केलं नाहीये, त्यांना तशा ॲक्शन्स दिल्या नाहीयेत, आपण काही म्हणू शकतो. वास्तविक पाहता एवढे बेंचमार्क्स मोठ्या-मोठ्या दिग्गज कलाकारांनी सेट केलेले आहेत. राणी मुखर्जींचे तर 3 मर्दानी येऊन गेले. फार पूर्वी विजया शांती यांनी तेजस्विनी केला होता, जो किरण बेदींवर होता. त्याचप्रमाणे काजोलनी दोपत्तीमध्ये काम केलेलं आहे, लेडी पोलीस इन्स्पेक्टरचं. तर किती डॅशिंग रोल आहे तो.
आणि असा रोल मिळणं हे एक भाग्य असतं. पण पूजा म्हणजे त्या टेन्स दाखवतात तेव्हा सुद्धा त्या अशा ग्लॅमरस म्हणजे त्यांचे सगळे कॅमेरा अँगल्स किंवा काही त्या ग्लॅमरच्या पलीकडे जाऊन जो एका पोलीस इन्स्पेक्टरला डॅशिंगपणा पाहिजे तो दुर्दैवाने चित्रपटामध्ये दिसलेला नाही. त्याचप्रमाणे इतर काही जे कलाकार आहेत ते जेव्हा रडतात तेव्हा ते इतके खोटे रडताना दाखवतायत. म्हणजे पहिलं मूल मरतं तेव्हा, त्याच्यानंतर एका दुकानदाराचं मूल मरतं तेव्हाचं त्याचं रडणं किंवा पूजाकडे जे घरी काम करायला बाई असते कधी कधी तिचं रडणं, ह्या सगळे खूपच खोटे रडतायत आणि खोटी दुःख व्यक्त करतायत असं वाटत राहतं. त्याचप्रमाणे मेन जो व्हिलन आहे ह्याच्या ह्याच्यामध्ये मुख्य विलनच्या अंगात आत्मा शिरतो तेव्हा त्याचं वागणं हे भयापलीपेक्षा सुद्धा थोडंसं हास्यास्पद वाटतं. अर्थात मी मगाशी म्हटल्या त्याप्रमाणे गश्मीर आणि सोनाली हे इतके दोन उत्कृष्ट कलाकार तुमच्याकडे आहेत आणि ते फक्त गाण्यासाठी सोनाली कुलकर्णी हे आयटम सॉन्ग साठी येतात आणि गश्मीरनं ते इतकं उत्तम एक जोगवा करायला मिळालेला आहे आणि त्यांनी कमालीचा डान्स, म्हणजे मी त्याला डान्स म्हणणार नाही, त्यांनी जे काही तिथे त्या पद्धतीचं नृत्य सादर केलेलं आहे ते इतके त्याचे ऍक्शन्स आणि एवढा म्हणजे गश्मीर सारखा कलाकार आहे तर काय पाहिजे अजून तुम्हाला जेव्हा तो एका डान्ससाठी तुम्हाला अग्री करत होते. पण वाईट असं वाटतं की ते गाणंच कॅच होत नाही. म्हणजे वास्तविक पाहता इतकं सुंदर तुम्हाला जेव्हा एक नट मिळतो जो परिपूर्ण आहे डान्सच्या बाबतीत दिसण्याच्या बाबतीत त्याच्या सगळ्या, तेव्हा तुमचं बेसिक रिझन म्हणजे मेन मोठं असायला पाहिजे की ते गाणं कॅची असायला पाहिजे, ते नाही. इवन मंजुळा म्हणून एक जे ह्यांच्यावर सोनालीवर चित्रित झालेलं गाणं आहे तेही कॅची राहत नाही. ह्या बेसिक गोष्टी होत्या की ज्या म्हणजे तिथे प्रयत्न करायला पाहिजे होता. त्याचप्रमाणे असं होतं की शेवट चित्रपट सगळा संपतो वगैरे म्हणजे ऑलमोस्ट आपल्याला वाटतं की तो संपला आणि रिव्हील होतं म्हणजे तो सस्पेन्स रिव्हील होतो आणि सगळं प्रॉपरली मार्गाने जात असतं आणि एवढं सगळं झाल्यानंतर सडनली काहीतरी एंड विचित्र केला जातो आणि का हा केला गेला हे समजतच नाही आपल्याला. म्हणजे ह्याच्यातनं चित्रपटाचा दिग्दर्शक हा आपल्याला जास्तीत जास्त अंधश्रद्धेकडे घेऊन जातोय असं आपल्याला प्रतीत होतं किंवा एखाद्या माणसाची ग्रीड किती असू शकते ह्याच्या हे आहे का, म्हणजे तो का केलाय त्याची कुठल्याही पद्धतीची क्लॅरिटी वाटत नाही. ओमकार भोजने आणि भारत गणेशपुरे यांचे जे काही मधले संवाद आहेत ते उगीच चित्रपट लांबवण्यासाठी केलेले आहेत असे वाटतात. त्याचा चित्रपटाच्या कथेशी काहीही संबंध नाही. त्याच्यामुळे असे इतके लूप होल्स या चित्रपटामध्ये आहेत. त्याच्या वास्तविक पाहता चित्रपटाची जी कथा जो बेस आहे अप्रतिम बेस आहे. म्हणजे जर का तो बराचसा कट केला पिक्चर आणि त्याचा एंडही जर का नीट प्रॉपरली रिशूट केला तर एक मराठीतला माइलस्टोन चित्रपट बनू शकतो. एवढी ताकद या चित्रपटाच्या कथेमध्ये आहे. पण मला खूप सांगायला वाईट वाटतं की हे जे सगळं पाणी घातलं गेलेलं आहे किंवा त्याच्याकडे धड लक्ष दिलेलं नाहीये ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं पूजा सावंतना स्क्रीन प्ले मध्ये सुद्धा तसे कधी जर का तुम्ही डायलॉगच दिले नाही तर त्या सुद्धा हेल्पलेस राहतील. सो अशा सगळ्यामुळे हा चित्रपट जी उंची त्याला गाठायला पाहिजे ती गाठू शकत नाही आणि कुठेतरी अतिसामान्य कॅटेगरीमध्ये येऊन तो बसतो. सो माझी रिक्वेस्ट असेल सगळ्या मराठी दिग्दर्शकांना की कृपया प्लीज इतकी सुंदर कथा असते तेव्हा जरा थोडी काळजी घ्या. मराठी प्रेक्षक आमच्यासारखे आसुसलेले असतात तर तिकीटं काढून जाऊन बघतायत आजकाल मराठी प्रेक्षक, तर प्लीज अपेक्षा पूर्ण करा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. फर्स्ट डे फर्स्ट शो कडून या चित्रपटाला मात्र आम्ही देत आहोत 2.5 स्टार्स. जरूर आमचा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, आमचा चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू नवीन एका व्हिडिओ मधून. तोपर्यंत धन्यवाद.